आमच्या महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये थांबतो मला कट करतो होते हो बुवा. सांग कधी करू चालू. आमच्या विदर्भामध्ये दिवाळीच्या सणामध्ये करंज्या करण्याची पद्धत आहे. नाही प्रथा. त्याला कानोलेच म्हणायचं, आपल्या वराडी भाषेतच बोलायचं. वराडी बोलू का? कर, कर. पुणेरी भाषेत नाही. पुणे आपली संस्कृती थोडी आहे काही. आमच्या विदर्भामध्ये अकोला जिल्ह्यात कानोले करण्याची पद्धत आहे दिवाळी सणाला. तर आम्ही दिवाळीला काही बनवलं नाही, तर आता बनवत आहोत आम्ही. हे रवा घेतला, रव्याची एक रव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, त्याच्यानंतर तेल टाकलं, त्याच्यानंतर हा रव्याचा एक कणिक भिजून याचा एक उंडा तयार केला. त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून अशी पुरी लाटावं लागते. आणि पुरी लाटून अशी छान अशी पातळ अशी पुरी लाटायची. मैद्याचं पीठ मैदा लावून लाटावं लागते पुरी. आणि हे जे आहे हे गहू सकाळी थोडे ओले केले आणि ते दळून आणले, ते गाळले, नंतर तुपामध्ये हे चांगले मंद आचेवर भाजून घेतलं. त्याच्यामध्ये खोबरा किस टाकला, थोडं ड्रायफ्रूट टाकलं आणि त्याच्यानंतर हे थंड झाल्यानंतर याच्यामध्ये पिठी साखर मिक्स केली. याला म्हणतात पिठी, कानोल्याची पिठी. आई आता मी इकडे बा, कानोला आई बनवत आहे. इकडे बा. आता पहा मी या मला हाताने पण येतात कानोले, पण मी आता हाताचा नंतर हा एकदा ट्राय कर. हा जो आहे हा कानोल्याचा, याला साचा म्हणतात. साचा, कानोल्याचा साचा म्हणतात. ओके. आता याच्यामध्ये अशी पुरी ठेवायची, याच्यामध्ये ही अशी पिठी भरायची. किती चम्मच? साच्याच्या मापानुसार. बरं. साच्यात जेवढा असे तेवढ्या मापानुसार याच्यामध्ये पिठी भरायची. चांगली टच्च भरली असा भरून असा भरभरून कानोला तयार होतो छानपैकी. आणि याला अशी घडी मारायची. ही अशी पूर्ण पेटी अशी बंद करायची आणि हे काठानं पूर्ण प्रेस करावं लागते. प्रेस करून पूर्ण प्रेस झालं व्यवस्थित की हा जो उरलेला भाग आहे हा असा काढून घ्यायचा आणि ही पेटी उघडायची आणि हळूच अशी हातावर करायची. कानोला तयार झाला कानोला तयार. याला कानोला का म्हणतात? हे जुन्या पद्धत आहेत. आमची आजी कानासारखा दिसते म्हणून जुने लोक म्हणत होते, म्हणून आम्ही त्याला कानोला म्हणतो. कोण काय करे करत जाय. हो काय? अरे वा. माझ्या बाबांना खूप कानोले आवडत होते माझ्या हातची, म्हणून मला लहानपासून आवड आहे बनवण्याची. आणि मी खूप आवडीनं माझ्या मुलांसाठी बनवते. त्यांना आवडत नाही, मला ओरडतात करू नको, पण मी करून त्यांना खाऊ घालते. खातात आणि खातात. मग ते ओरडणारे तिकडे आहे माधुरी. आता हाताचं बनवून दाखवू काय? आताचा एक आता मी एक हाताचा कानोला बनवून दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने ही पुढे नाही आली बरोबर आहे. मग हे झालेले कानोले यांना काय करायचं? हे तेलामध्ये तळून घ्यायचे. कोणत्या तेलामध्ये? खूप लवकर. तुपामध्ये पण चालतात? तुपामध्ये चालतात, गोड तेलामध्ये चालतात, कोणत्याही तेलामध्ये तळले तरी. मी आधी असे हातानंच बनवते. यावर्षी मी साच्यानं बनवत आहे, नाहीतर मी कधी पण
हातानं. हातानंच बनवत होते. माझ्या बाबांना हाताचे कानोले खूप आवडत होते माझ्या हातचे. असं घ्यायचं आणि ह्या पूर्ण बॉर्डरला असं पाणी लावायचं, म्हणजे हे याचं हे ओपन होत नाही ही बॉल. हम्म. आणि हा असा या असा बोटावर घ्यायचा. हे व्यवस्थित असं हे जोडून घ्यायचं हम्म. याच्या बाजू. बाजू जोडून घ्यायच्या. हां, अशा घट्ट अशा दोन्ही यानं असं प्रेस करायचं हम्म. या बोटानं आणि अंगठ्यानं. हम्म. असं हे पूर्ण आता प्रेस झालेलं आहे पूर्ण. आता ह्या एक असं पॉकेट तयार झालं आहे हम्म. आणि याच्यामध्ये आता हे पिट्टी भरायची. हे मला खूप फास्ट येतात, हम्म. पण ते साच्याचे दिसायला सुंदर वाटतात हम्म. म्हणून ते यावेळेस मी त्याचे बनवले. याच्यामध्ये पिट्टी पण जास्त बसते आणि लवकर होते. खूप छान. मस्त असे कानोले माझ्या मम्मीने बनवलेले आहेत. आता मी ते घेऊन दिलेलं जाणार.